आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातील नदीवेस नाका परिसरात असणाऱ्या एका शेतकऱ्याने आपल्या गायीचं डोहाळे जेवण मोठ्या उत्साहात साजरं केलं। आपल्या लेकीचं डोहाळे जेवण घातलं जातं तशाच पद्धतीने हा कार्यक्रम साजरा केला। अशोक सोमानी या शेतकऱ्याने गायीची ओटी भरून, दुरडी आणून, साडी घालून, 500 लोकांचं जेवण घालून डोहाळे जेवण मोठ्या उत्साहात साजरं केलं। इचलकरंजी शहरामध्ये नदीवेस नाका परिसरात असणाऱ्या अशोक सोमानी व त्यांच्या परिवाराने आपल्या लाडक्या गायीचं डोहाळे जेवण वाजत गाजत केलं। गायीला चांगल्या पद्धतीने सजवून, डोक्याला गजरा घालून, साडी नेसून, तिची विधिवत ओटी भरून, पै पाहुण्यांना बोलवून, दुरडी आणून व भागातील नागरिकांनी ओटी भरून तिचे डोहाळे जेवण साजरे केलं। तसेच दरवाजामध्ये मांडव घालून 500 लोकांचं जेवणही घातलं। शेतकऱ्यांनी आपल्या लेकीचं ज्या पद्धतीने डोहाळे जेवण घातलं त्याच पद्धतीने आपल्या लाडक्या गायीचं देखील घातलं। शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो, पण शेतकऱ्याचा पोशिंदा त्याची जनावरं असतात। सध्या देशामध्ये गोमातेची पूजा केली जाते, पण कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये गोमातेचं डोहाळे जेवण मोठ्या उत्साहात, मोठ्या पद्धतीने शेतकरी घालत असतात। याच पद्धतीने आज या गरीब शेतकऱ्याने आपल्या गायीचं डोहाळे जेवण वाजत गाजत व मोठ्या दिमाखात घातलं। पंचक्रोशीमधील लोकांना, पै पाहुण्यांना बोलवून जेवणही घातलं। आपल्या दारामध्ये मांडव घालून गायीचं डोहाळे जेवण साजरं केलं। या डोहाळे जेवणाची पंचक्रोशीमध्ये जोरदार चर्चा सुरू होती। या गरीब शेतकऱ्याचं जेवढं कौतुक करावं तितकं कमीच आहे। महागाईच्या काळामध्ये इतक्या लोकांसाठी गायीच्या डोहाळे जेवणासाठी खर्च करायची तेवढीच मोठी दानत लागते। सकाळपासूनच गायीचं डोहाळे जेवण करण्यासाठी घरामध्ये लगबग लागली होती। पाहुण्यांची ये जा सुरू होती। दुपारी 11 वाजता गायीचं डोहाळे जेवण साजरं करण्यात आलं। यावेळी पै पाहुणे, शेजारी पाजारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अशोक सोमानी, विनायक सोमानी, गणपती सासने, अरुण बागडे, भाग्यश्री बागडे, अनिता मराठे, नितीन कोकरे, सागर गारवी, रणजित बागडी, उत्तम बागडी, किरण सूर्यवंशी, अर्चना बागडी, स्वाती मांडगावे, आरती गारवे, वंदना बागडी, मंगल बागडी व भागातील नेते, पाहुणे मंडळी, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल, यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथलॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही